ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। देशात लोकशाही आणि संविधान असताना अशा प्रकारे आंदोलन दडपणं अत्यंत निंदनीय असल्याचं मिटकरी म्हणाले। वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने उपोषणाला बसले होते। अशा वेळी सरकारने चर्चा करणं अपेक्षित असताना पोलिसांनी सकाळी येऊन आंदोलकांना रुग्णवाहिकेतून नेलं आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली। ही बाब वेदनादायी आहे। आपण सत्ताधारी पक्षाचे भाग असलो तरी दिल्ली पोलिसांचं हे वागणं कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत मिटकरींनी या कारवाईचा कडक शब्दात निषेध नोंदवलाय। खरं तर दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारे सकाळी 7 ते 8च्या दरम्यान त्या ठिकाणी डॉक्टर आहे असं सांगून आंदोलनात शिरणं आणि 20वा-21वा दिवस संविधानिक पद्धतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा सुरू असताना अचानकपणे डॉक्टरच्या वेशात पोलीस जाणं आणि पोलीस म्हणून त्यांना उचलणं आणि बळजबरी हॉस्पिटलाइज करणं हे मला असं वाटते पोषक लोकशाहीचं लक्षण नाही। आपण जर या देशाला लोकशाही नांदते किंवा संविधान आहे असं जर मानत असू तर अशा प्रकारे आंदोलन हा दडपण्याचा प्रकार हा लोकशाहीमध्ये वेदनादायी आहे। मी जरी सरकारमधला एक घटक असलो पण चूकला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याचं मी आदरणीय दादांकडूनच तो परिपाठ शिकलोय। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संविधानिकरित्या एखादं आंदोलन सुरू असेल आणि पोलीस डॉक्टरांच्या वेशात येऊनच आंदोलनकर्त्याला उचलून येत असतील तर ही गोष्ट संतापजनक आहे, वेदनादायी आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे।